क्रमांकाचा पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन. विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 55 क्रमांकाचा पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन. त्यामध्ये काही विषय आपण पाहिलेला आहे आणि उर्वरित विषय आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. यामध्ये वेदांत ग्रंथ विचारसागर, त्यामध्ये आपण म्हटलो जसं की सर्व तत्वज्ञान वेदात आलं, वेदातला सार महाभारतात, महाभारताचं सार भीष्मपर्वात सार श्रीमद भगवद्गीतेत, आणि भगवद्गीतेचं सार 9व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायाचं सार गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम या श्लोकामध्ये, आणि त्याचंही सार जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणागता शरणी मीची ऐकू या ओवीमध्ये, आणि या ओवीचंही सार अनन्य पदामध्ये. तसं 10 उपनिषद, श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र त्याचं सार त्या भाष्यामध्ये, भाष्यासार प्रकरण ग्रंथामध्ये, आणि या 9 ग्रंथाचं सार विचारसागर ग्रंथामध्ये, विचारसागराचं सार 4थ्या तरंगामध्ये, 4थ्या तरंगाचंही सार या 53 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण बघितलं. म्हणजेच ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होण्याचा प्रकार अगदी मंगलाचरणामध्ये सांगितलं होतं. बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे. त्याच्या अनेक विकल्पापैकी समन्वयाचा विकल्प इथे आपण पाहिला. मनबुद्धीला आत्मा विषय होत नाही असंही श्रुती स्मृती पुराण वा संत वाङ्मयामध्ये प्रतिपादन केलेलं आहे, आणि मनबुद्धीचाच आत्मा विषय आहे असंही सांगितलेलं आहे. तर आवृत्त आत्मा मनबुद्धीचा विषय आहे, अनावृत्त आत्मा मात्र मनबुद्धीचा विषय नाही. वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे अशा पद्धतीचा विषय आपण पाहिला. आणि मग बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे या मूल ग्रंथाकारणे केलेलं जे मंगलाचरण आहे त्याचा लाक्षणिक अर्थ आपल्याला या ठिकाणी लक्षात आला. आणि मग या 54 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये कालच्या पाठामध्ये शिष्य महोदय यांनी शंका केली, हिसाब तो बराबर आहे लेकिन छोकरा डुबता आहे असं म्हणावं. तशा पद्धतीने तो म्हणाला, गुरुदेव निर्गुण असणाऱ्या ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होणार कसं? कारण ब्रह्माला कुठलंही रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया, अशा ब्रह्माचं प्रत्यक्ष होईल कसं? म्हणजेच इंद्रिय अर्थसन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्षम ही जी नैयायिकाची व्याख्या आहे ती व्याख्या आजही त्याच्या मस्तिष्कात आहे. नव्हे त्या नैयायिकाने केलेलं जे लक्षण आहे प्रत्यक्षाचं तेच लक्षण त्याच्या लक्षात आलेलं आहे, आणि त्या लक्षणानुरूप त्याने या प्रश्न केलेला आहे. म्हणजे नैयायिकाच्या संस्काराने संस्कारित असणारा हा शिष्य ही शंका करतो असं म्हणा, किंवा नैयायिक ही शंका करतो असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. तर त्यावेळेला गुरुदेव त्याचं उत्तर देणार. पण आपण काल बोललो मागे पूर्वमीमांसक मध्यस्थी म्हणून आला, आणि आता हा पुराणमतवादी मध्यस्थी म्हणून आला. तो पुराणमतवादी म्हणतो की निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष व्हायला काही हरकत नाही, याचं उत्तर मी आपल्याला देतो. आणि मग देत असताना तो पुराणमतवादी मला म्हणाला की पुराणाच्या आधारे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारोनी. मग ती पुराणं कोणती? तर आपण त्याच्यामध्ये पुरापी नवमिती पुराणम, पुरा परंपरा वक्ती ती पुराणम अशा काही व्याख्या पाहून पुराणामध्ये 3 प्रकार पाहिलेत. महापुराण श्रीमद भागवत आहे, नंतर पुराण म्हटलं की 17 आहे, आणि उपपुराण म्हटलं तर देवी भागवत आहे. कारण पुराणाची जी 10 लक्षणांनी युक्त असतं त्याला पुराण म्हणतात, 10 लक्षणांनी युक्त असतं त्याला महापुराण म्हणतात, 5 लक्षणांनी युक्त असतं त्याला पुराण म्हणतात, आणि 5 पेक्षा कमी लक्षण असेल तर त्याला उपपुराण असं म्हणतात. मग त्या पुराणाचा अभ्यास करणारा हा पौराणिक तो म्हणतो रामकृष्णादी ज्या भगवंताच्या मूर्ती आहे त्या मूर्तीला पुराणाने ब्रह्मरूपचा प्रतिपादन केले आहे, म्हणून त्यांचं जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान असं म्हटल्याच्या नंतर शिष्य महोदय त्यांना सांगितलं की नाही, असं म्हणता येणार नाही. यत् कृतकम तद अनित्यम, म्हणजे ज्या रामकृष्णादी मूर्ती आहे त्या माया रचित आहे, आणि मायाच अनित्य असल्यामुळे त्यांचं कार्य त्या मूर्ती नित्य कसे होतील? त्या माईक आहे, आणि आलिया आकारा अवघे नाशे, सगळं हे विनाशी आहे, आणि परब्रह्म तर अविनाशी आहे. म्हणून त्या माया रचित मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजे परब्रह्माचं प्रत्यक्ष म्हणता येणार नाही. त्यावेळेला मध्यस्थी म्हणाला, हो तसं नाही, त्यांचं जे अधिष्ठान आहे त्यांना पुराणाने ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे, त्या साकार मूर्तीला नाही.
मग शिष्याने सांगितलं अधिष्ठानाला म्हटलं तर मनुष्य पशु अधिकाचं सुद्धा अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग रामकृष्णाधिकामध्ये त्यांच्यामध्ये असा काय विशेष आहे की त्यांना पुराणा ब्रह्मरूपता सांगतील? मध्यस्थी म्हटलं असं नाही. रामकृष्णादी मूर्तीच ठिकाणी अलौकिक सामर्थ्य आणि सिद्धी आहे. सामर्थ्यामध्ये आपण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं त्रिविध सामर्थ्याचा विचार काल केला. उत्पत्ती विनाशाचं जे सामर्थ्य आहे ते कर्तुम आहे. सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणं ते अकर्तुम आहे. आणि निंदनीय लोक त्यांच्या संपर्कात आल्याच्यानंतर त्याला वंदनीय करणं हे अन्यथा कर्तुम आहे. आणि अशा तिन्ही प्रकारचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रास ठिकाणी गोपालकृष्णास ठिकाणी त्याची दाखली आपण पाहिली. आणि पुन्हा सिद्धी म्हणाल तर आणिमा गरिमा लघिमा आपला आणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व वशित्व अशा अष्टमहासिद्धी आहे. आणि मग अलौकिक सामर्थ्य आणि सिद्धी रामकृष्णाधिकाच्या ठिकाणीच आहे, मनुष्य पशुअधिकाच्या ठिकाणी नाही. म्हणून पुराणाने त्यांना ब्रह्मोक्त प्रतिपादन करतात असं म्हणा. तर त्यावेळेला शिष्य महोदय बोलतात नाही, अलौकिक सामर्थ्य सिद्धीसहित रामकृष्णाधिक मूर्तीचा बाद केल्या वाचून त्यांचं ब्रह्माशी ऐक्य सांगता येणार नाही. हे मुख्य समानाधिकरणे आणि बाद समानाधिकरणाचा विचार गुरुदेवाने प्रतिपादन करत असताना आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे अलौकिक सामर्थ्य सिद्धीसहित रामकृष्णादी मूर्तीचा बाद करूनच त्यांचं ब्रह्माशी ऐक्य होईल. अन्यथा लक्षण साम्यात एकत्व सिद्धी हा सिद्धांत आड येतो. आणि मग अलौकिक सामर्थ्य सिद्धीसहित रामकृष्णादी शरीराचा बाद करून त्यांचं जर ब्रह्माशी ऐक्य होत असेल तर मनुष्य पशुअधिकाचाही बाद करून सिद्धीरहित आणि सामर्थ्यरहित म्हणजे अलौकिक सामर्थ्य आणि सिद्धीने विवर्जित असणाऱ्या मनुष्य पशुअधी शरीराचा सुद्धा बाद करून ब्रह्माशी ऐक्य आहे. मग आता हा तर गुरु बनण्याकरता आला होता, एक प्रकारचं शिष्याचं उत्तर देण्याकरता, पण उत्तर तर काही देता आलं नाही. कारण त्याने जे जे काही प्रसंग सांगितले ते तर शिष्याने खंडित केले. तो म्हटलं मग पुराणाने त्यांना ब्रह्मरूपता प्रतिपादन केली नाही का? म्हणले केली. मग तुम्हाला पुराणाचं मत मान्य नाही का? म्हणले मान्य आहे. पण आपण म्हणता त्या अर्थाने ब्रह्मरूप तर सिद्ध होत नाही. मग असा काय फरक आहे? मनुष्य पशुअधिकाला पुराणाने ब्रह्मरूपता प्रतिपादन केली नाही, रामकृष्णाधिकाला ब्रह्मरूपता प्रतिपादन केली, असा काय विशेष फरक आहे? शिष्याने त्या मध्यस्थाला सांगितलं 4 प्रकारचा फरक आहे. पहिला फरक, जीवाचे शरीर पाप पुण्य रचित आहे. पाप पुण्य करून जन्म येतो, प्राणी नरदया येऊनी हानी केली, तशी पाप पुण्य रचित मनुष्य ते आपला रामकृष्णाधिकाचे शरीर नाही. जीवाचे शरीर भूतकारी रचित आहे. देह तो 5चे झाले, पंचमहाभूताचा गोंधळ, इदम द्राव्यम पांचभौतिकम असे शास्त्राची वचन आहेत. म्हणून जीवाचे शरीर भूतकार्य आहे, रामकृष्णाधिकाचं भूतकार्य नाही. दुसरा फरक, जीवाला अविद्या उपाधी असल्यामुळे अविद्या बलाने अहम आद्यास आहे. स्वध्यानाम अर्जुन परध्यानाम स्वजुनो संग्रामनाम मलुनो पापाचारू अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. देहाला तो मी म्हणतो, तत्संबंधीला माझे म्हणतो, असा अहम अध्यास जीवाच्या ठिकाणी आहे, देवाच्या ठिकाणी नाही. तिसरा फरक. आणि चौथा फरक, तो अहम अध्यास तज्जन्य असणार दुःख हे निवृत्त करण्याकरिता, म्हणजे ही भ्रांती निवृत्त करण्याकरता गुरु शरणांगतीची आवश्यकता जीवाला आहे, रामकृष्णाधिकाला नाही. आणि हा फरक असल्यामुळे पुराणाने रामकृष्णाधिकाला ब्रह्मरूपता प्रतिपादन केली आहे. म्हणून त्यांचं सगुण सक्रिय सावयव शरीरच ब्रह्मरूप आहे हा सांगण्याचा पुराणाचा अभिप्राय नाही, असं शिष्याने मध्यस्थाला उत्तर दिलं. पण मग आता काय, मनुष्य ज्या वेळेला जाती उत्तर करायला लागतो किंवा तो वितंड जल्पाचा आश्रय करतो त्यावेळेला सिद्धांताची किती हानी होते, किती मोडतोड होते याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. आपली बाजू वरची राहिली पाहिजे ही भूमिका असते. खरं रामकृष्णाधिकाला साक्षात ब्रह्म ठरण्याकरता आलेला हा मध्यस्थी पुराणमतवादी अगदी ते मनुष्य पशुवादी का नाही इथपर्यंत तो खाली घसरला. आणि तो म्हणू लागला असं कसं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे वादी बद्धमन पश्यते, म्हणजे काही करून आपली बाजू थोडीशी वरची राहिली पाहिजे या भूमिकेत बोलताना तो म्हणतो असं कसं म्हणता येईल, रामकृष्णाधिकाचे शरीर पाप पुण्य अधीन नाही असं कसं म्हणता येईल. म्हणजे पापाशी फलम दुःखम पुण्याशी फलम सुखम. सुख दुःख कशाच फल आहे? पाप पुण्याचं फल आहे. हो, मग पाप पुण्याचं फल जर सुख दुःख आहे तर रामकृष्णाधिकांना सुख दुःख होताना दिसतात, कारणाशिवाय कार्य होत नाही. आपल्याला सुख दुःख, आपल्याला पाप दिसलं का पुण्य दिसलं, आपलं दोन्ही दिसलं नाही. पण पापाचं फल सुख दुःख भोगताना जीव दिसतो. ज्या अर्थी तो दुःख भोगतो तो का म्हणे पापी येती रोगाचे रूप आहे ना, सुख झालं की ते पुण्याचं फल आहे. मग जीवाच्या ठिकाणी सुख दुःख दिसतात त्यावरून तो पाप पुण्याचा करता ठरतो. तर रामकृष्णाधिकाच्या ठिकाणी सुख दुःख दिसतात त्या अर्थी त्यांचे शरीर पाप पुण्याला रचित म्हटले पाहिजे. कधी दिसलं सुख दुःख, कधी दिसलं म्हणजे अहो प्रभू रामचंद्र सीतेच्या वियोगामध्ये वृक्षवेलीला कवटळतात आणि गोपाळकृष्ण त्या अभिमन्यूच्या वियोगामध्ये ढसाढसा रडतात. हे दुःखाचं फल आहे, त्यांच्या पापाचं फल आहे. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्राची देवाधिकांनी स्तुती केली,
गोपालकृष्णाला करिता ते स्तवना पुरुष सुक्ते म्हटलेलं आहे नामदेव महाराजांनी. नावा म्हणे आता करीतरी स्तुती सावधान चित्ती परिसावे. प्रसन्न होऊन तर ते बोलते. राम अवतारामध्ये त्यावेळेला परमात्मा बोललेत, तुम्ही सकाळी सुरवर वेगी भारी वानर दोघे धरुणी अवतार सत्य करू वचनार्था. आणि इकडे आकाशाची वाणी सांगे सकाळाशी तळमळ मानाशी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्तो. हे कशाने स्तुती कसमयेन रोचते. स्तुती केली तेव्हा त्यांना सुख झालं, म्हणजे सुख त्यांच्या पुण्याचं फल आहे, दुःख त्यांच्याही पापाचं फल आहे. म्हणजे सुख दुःख त्यांना होतं म्हणजे पाप पुण्याने रचित त्यांचे शरीर म्हटले पाहिजे. आपले शरीर हस्तपादादी अवयवान दिसतात, त्यांची तशी दिसतात. म्हणजे याचा अर्थ हस्तपादादी अवयवान जीव आणि पशुवादिकाचे शरीर जर भूतकारी आहे तर हस्तपादादी अवयवान रामकृष्णादिका शरीर सुद्धा काय म्हटली पाहिजे, भूतकार्यच म्हटली पाहिजे. आणखी असं तुम्ही काय म्हणता, जीवाना अहम अध्यास आहे आणि देवांना नाही कसं म्हणता. प्रभू रामचंद्राला जर विचारलं तुमचा परिचय द्या, ते म्हणतात अहम दशरथ आत्मज, मी दशरथाचा मुलगा आहे. म्हणजे मी दशरथाचा मुलगा आहे तिथं मम अध्यास आहे, आणि मी राम आहे तिथं अहम अध्यास आहे. गोपालकृष्णही 56 कोटी यादव हे माझे आहेत म्हणतात, तिथं मम अध्यास आहे. आणि मी गोपालकृष्ण आहे काय जन्मकर्मानिच मे दिव्यम, माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे. काय बहुनेमी व्यतीताने जन्माने तव चार्जुन तान्य अहम वेद सर्वाने न तुम वेत्त परंतप. मग तिथे अहमाद्यास दिसत नाही का त्यांच्या ठिकाणी. मग ते कसं त्यांना म्हणतात अहमाद्यास त्यांच्याही ठिकाणी दिसतो. बरं, गुरु शरणांगतीची आवश्यकता नाही तुम्ही म्हणता. अहो आम्ही एका गुरुवर स्थिर होतो. काही तर निगुरी माणसं असतात, त्यांना गुरुची आवश्यकता वाटत नाही आणि ते कॉलर टाईट करून सांगतात महाराज आम्ही कुठे गेलो नाही, आमच्या बुद्धीचे वैभव. आता ते दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन आहे का बुद्धीचे वैभव आहे? खरं ते दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन आहे. अरे कोणी आईच्या उदारातून शिकून येत नाही, कुठे ना कुठेतरी त्यांनी घासलेलीच असते. कुठंतरी मग कॅसेटवर म्हणा कुठंतरी ऐकलेलंच असतं ना. कुठे काही आईच्या उदारातून शिकून येतं का? गुरुचं नाव सांगण्यात माणसाला दूषण वाटावं का भूषण वाटावं? कुरुभूषण वाटावं. ज्ञानोबरायासारखा महात्मा अज्ञानातल्या अज्ञानाने, अज्ञानातले ज्ञानीने, ज्ञानातले अज्ञानाने, ज्ञानातले ज्ञानीही नाही उपजताची ज्ञानी. तशी दशेची वाट न पाहता वैशीच्या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरीत आहे ते. आणि ते स्वतःचा परिचय ज्ञानेश्वरीच्या 18ही अध्यायामध्ये शेवटी म्हणतात म्हणे निवृत्ती दासो. काय परिचय दिला माऊलीने? किंवा ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधना सान काय. ते माऊली स्वतःला म्हणून घेतात. आणि काही लोक म्हणतात महाराज आम्ही कुठे शिकलो नाही. म्हणजे हे किती वेळेपण आहे. पण खरं तसं नसावं. कारण आपल्याला गुरुबद्दल गुरुचं आस्वल्याच्या परी गुरुनामाचं जप करी असं म्हटलेलं आहे एकनाथी भागवतामध्ये. एखादा आस्वल जसं गुरुगुरु करताना तसं गुरुनाम आपल्या वाणीमध्ये सतत यायला पाहिजे. इतका गुरु गौरव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आणि आम्ही कुठेच गेलो नाही असं म्हणतात. म्हणजे हे वेळेपण आहे. कुठं ना कुठेतरी आपण कोणी ना कोणीतरी आपला गुरु असतो. मनुष्य तसं शक्य नाही ते. कारण गुरु ते ज्ञान ज्ञाने आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. पण मग रामकृष्णादिकाला गुरुची आवश्यकता नाही. मग मध्यस्थी म्हटलं असं कसं म्हणतात? त्यांनी तर 2 गुरु केले. कृष्णे सांदीपानी आणि रामे वशिष्ठ गुरु केल्या म्हटलेलं आहे. बरं, त्यांचे कृष्ण परमात्म्याचे विद्यागुरु म्हटलं तर सांदीपानी ऋषी आहे. आणि त्यांचे कुलगुरू म्हणलं तर भगवान गर्गाचार्य आहे. भगवान प्रभू रामचंद्राचे विद्यागुरू म्हटलं तर आपलं विश्वामित्र महर्षी आहे, राजर्षी. आणि ब्रह्मर्षी वशिष्ठ हे त्यांचे विद्यागुरू आहेत, ते आपलं कुलगुरू आहेत. मग त्यांनी गुरु केलं नाही असं कसं म्हणता? गुरुची आवश्यकता नाही असं म्हणता कसे? असं म्हणून काल या शिष्याच्या बोलण्याचा एक प्रकारचा खंडन करण्याचा प्रकार मध्यस्थीने सांगितला. तर त्यावेळेला उलट त्या ईश्वराला ब्रह्मा विष्णू महेश अशा संज्ञा येतात. कधी समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला विन्मुख झालं की आपला जसा नित्य प्रलय होतो तसा हा समष्टी महाप्रलय होतो. आणि सगळ्या जगाचं प्रारब्ध फलभोगाला सन्मुख झालं, रजगुण प्रधान मायाउपदेचा स्वीकार करून तेच ईश्वर तत्व त्याला ब्रह्मदेव अशी संज्ञा येते, ते जगाचं सर्जन करतात. विष्णू अशी संज्ञा येते, ते पालन करतात. आणि भगवान शंकर अशी संज्ञा येते, ते त्यावेळेला जगाचा संहार करतात. अशा पद्धतीने आता काही लोक परमात्म्यावर आक्षेप घेतात. आम्ही कोणाचं, ते म्हणतात आम्ही कोणाचा घातपात केला नाही, कधी खोटं बोललो नाही, कोणतंही पातक केलं नाही. मग ईश्वराने आम्हाला अशा भयंकर प्रसंगात का लोटावा? देवाला आमचं पाहावलं नाही. आता देवाला त्याचं पाहायला काय कमी पडलं का तुझं पाहण्याकरता? पण काही बोलतात असं का देवाला आमचं हे बघवलं नाही, पाहवलं नाही, म्हणून आम्ही आता ते माळ काढणं, वाचणं, माळ घालणं, ज्ञानेश्वरी पारायण करणं सगळं बंद करून टाकलं.
का बरं? मग आम्ही एवढं सगळं असं केलं आणि आमचं भगवंताने असं का करावं? बरं, कधी कधी व्यवहारात सुद्धा काही काही लोक म्हणतात, जे ते स्वतः प्रथा उत्थान करतात. बघा ना तुम्ही, आहे का तुम्हाला काही डोक्याचा भाग? काय झालं? काय झालं म्हणजे तुमचा शेजारी बघा, काय केलं नाही त्याने, सगळे काही उपद्व्याप करून बसला, पण तरीसुद्धा त्याचं जिकडे तिकडे त्याची हवा आहे, जिकडं तिकडं तो आनंदात आहे. बंगल्यावर बंगले चाललेत, गाड्यावर गाड्या चालल्यात, आणि तुमचे किलोच्या टाळ पावशेरावर आले. तुम्हाला मीठ आहे तर पीठ नाही, पीठ आहे तर तेल नाही, आहे का तुमच्या हृदयानं? कशाला त्या परमार्थाच्या काय ते देवदेवाच्या भानगडीत पडला? ह्याला वाटतं खरंच आहे, आपल्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे, सगळं करून त्याचं असं आहे आणि आपलं काही नाही. मग एकाच्यात काय थोत आणि याच्यात काही बंद पडलं नाही, म्हणजे कवळं ज्ञान असेल तर त्याचं, असं म्हणून तो त्या परमार्थ पथापासून भ्रष्ट होऊन जातो. पण जो जरा कुशल असतो, जरा मुरब्बी असतो, तो म्हणतो अहो आज त्याचं चाललंय, पण आज त्याचं जरी कल्याण दिसत असलं तर मागचा त्याचा बँक बॅलन्स कर्मरूपी चांगला आहे म्हणून त्याचं बरं आहे, पण भविष्यात त्याची कुत्रे हाल खाणार नाही असं त्याचं होणार आहे पुढे. आणि माझं आज जरी मी जरा हाल भोगत असलो तरी माझं प्राक्तन चांगलं नाही, आणि भोगतो गडी संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. वायुल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे तेच फळ संचिताचे, पण पुढचे माझे दिवस खूप आनंदाचे असतील असा एखादा चांगला मुरलेला असला तो उत्तर देतो. पण सामान्य जीव मात्र बोलून जातो परमात्म्याकडे हा सगळा दोष आहे, त्याला आमचं पावलं नाही. पण तसं वस्तुस्थिती कधीही नसते, कारण परमात्मा हा कर्म सापेक्ष फलदाता असल्यामुळे जसं कर्म असेल तसं तो त्याला सुख वा दुःख देऊन पालन करतो. म्हणून काल ते बोललेत, एखादा कुटुंबातला गृहस्थी पुरुष हा एखादा मुलगा जर व्रतानुसार वागत असेल तर त्याला बक्षीस देतो, त्याचं कौतुक करतो, आणि व्रत सोडून वागत असेल तर त्याला शिक्षा देतो. पण मग एकाला शिक्षा दिली आणि एकाला बक्षीस देणं हे सुद्धा त्याचं पालन कर्म करणं आहे. बक्षीस का द्यावं? कारण त्याच्या त्या सदाचरणामध्ये प्रवृत्ती अजून चांगली वाढावी, आणि याला शिक्षा का द्यावी? तो दुराचरणापासून निवृत्त होऊन सदाचरणामध्ये प्रवृत्त व्हावा. मग गुलेबाबाचे शब्द आपण बोललो, परमात्म्याचा वागदान जरा मोठा आहे आणि जीवाचा जरा छोटा आहे, पण जीवात्मा जसं घरी पालन करतो आपल्या कुटुंबाचं, तसाच या समष्टी कुटुंबाचं पालन करणारा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत, याही रूपाने पाहिलं तर शुद्ध सत्वगुणवती माया उपाधीचा स्वीकार करून होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, असा असणारा तो परमात्मा आहे. आणि मग तो परमात्मा त्याला सुखदुःखाचं फल होत नाही किंवा त्याच्या ठिकाणी अहम मम अध्यास नाही असं शिष्याने बोलल्याच्या नंतर मध्यस्थ्याला ते काही प्रमाणात मान्य झालेलं नाही. त्यामुळे तो काल बोललेला आहे का आपल्यासारखी जर शरीर त्यांची दिसते तर त्यांची शरीर भूतकारी नाही असं म्हणता येणार नाही. आपल्या हस्तपादाचे अवयव नाही त्यांचे आहे म्हणून आपले भूतकारी त्यांची भूतकारी म्हटली पाहिजे. आपल्या ठिकाणी सुखदुःखाचे व्यवहार दिसतो, रामकृष्णादिका ठिकाणी दिसतो, म्हणून त्यांचे शरीर पापुण्य रचित आहे असंच म्हटलं पाहिजे. आपल्याला अहम अध्यास आहे त्यांनाही दिसतो म्हणून त्यांना अहम अध्यास आहे म्हटलं पाहिजे. आणि आपल्याला गुरु शरणागतीची आवश्यकता आहे, ते गुरुला शरण गेलेले आहे म्हणून त्यांना गुरु शरणागतीची आवश्यकता नाही असं म्हणता येणार नाही. असं मध्यस्थी अगोदर त्यांना परब्रह्म ठरवायला आलेला मध्यस्थी रामकृष्णादिका शरीर भूतकार्य का नाही असं सिद्ध करण्याकरता आता सध्याला अग्रेसर झालेला आहे. इथपर्यंत काय त्यांच्यामध्ये संवाद झाला तो आपण पाहिला. आता पुन्हा एकदा मध्यस्थी बोलतो आणि पुन्हा श्री आपलं सत्शिष्य त्यांच्या संबंधी चर्चा करतात. मला वाटतं या 55 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये प्रथमतः मध्यस्थी, नंतर शिष्य, पुन्हा मध्यस्थी, पुन्हा शिष्य, पुन्हा मध्यस्थी, पुन्हा शिष्य, पुन्हा मध्यस्थी, पुन्हा शिष्य, मध्यस्थी शिष्य असं मला वाटतं जवळपास बघा 1 2 3 4 वेळेला मध्यस्थी बोललेला आहे आणि 4 वेळेला शिष्यही बोललेला आहे. आता 5व्यांदा पुन्हा मध्यस्थी बोलतो आणि मग शिष्य महोदय त्याचं पुन्हा उत्तर देतात. तिथून पुढचा आपला विषय पाहणं बाकी आहे, तो आपण पाहूया. मध्यस्थी काय म्हणतो? रामकृष्णादिकाचे शरीरे पाप पुण्याने रचित नाही असं जे तुम्ही बोलता हे विधान तुमचं उचित ठरणार नाही. का बरे? त्याचं कारण आहे का जो नियम सांगतो तो, जो ज्याच्या सुखदुःखाला हेतू ठरतो तो त्याच्या पापपुण्याने रचित असतो. आपण आपल्या सुखदुःखाला हेतू ठरतो म्हणून आपण आपल्या पापपुण्याने रचित आहे. भले रामकृष्णादिकाचे शरीर त्यांच्या स्वतःच्या पापपुण्याने रचित नसेल. आणि बघा तुम्ही, आणि हे खरं आहे त्याचं बोलणं इथपर्यंत. का बरे? कारण आपण काल बोललो या मृत्यूलोकात येणारे जंत आहेत, भगवंत आहेत आणि संत आहेत. तर जंत कर्मामुळे, भगवंत कर्तव्य म्हणून आणि संत करुणा म्हणून येतात असं आपण काल म्हटलं. जंत कर्मामुळे का आगा कर्मे जाई उरावे,
भगवंत कर्तव्य म्हणून का तर साधूनां परित्राणाय दुष्कृता विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी म्हणून. आणि संत करुणा म्हणून का तर बुडते जन न देखवे डोळा येतो कळवाळा म्हणून या. मग असा परीक्षा प्रारब्ध कोणाचा आहे? भगवंताचं. स्वइच्छा प्रारब्ध आहे संताचं आणि अनिच्छा प्रारब्ध आहे जंतनाम जीवाचं. तर भगवंताचे परीक्षा प्रारब्ध असल्यामुळे भगवंताच्या देहापासून, त्यांच्या विग्रहापासून, त्याच्या लीला पुरुषोत्तम त्या लीला विग्रहापासून दैत्याला काय होतं? दुःख होतं आणि भक्ताला काय होतं? सुख होतं. आणि म्हणून त्यांच्या पापपुण्यानं रचित, भले त्यांच्या स्वतःच्या पापपुण्यानं रचित त्यांचे विग्रह नसेल, पण साधू असाधू पुरुषाच्या पापपुण्यानं रचित शरीर म्हटले पाहिजे. कोणाचे? रामकृष्णाधिकाचे. असं मध्यस्थी पुराणमतवादी आता बोलतोय. बघा काय बोलतो, वाचूया. मध्यस्थी म्हणतो, अहो त्या रामकृष्णाधिकांची शरीरे कर्माधीन नाहीत, कर्माच्या अधीन नाहीत असे म्हणणे बरोबर नाही, असा तो मध्यस्थी या शिष्याला म्हणतो. शिष्य बोललो होता रामकृष्ण शरीर कर्माधीन नाहीत. कोणा शरीर कर्माधीन आहे? जीवाचे. अगा कर्मे जैव राहावे तै ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावाई यावे ध्याय का केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐशी किती. पंचदशीचा श्लोक आपण बोललो की कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंची भुंजते नद्याम केटा युवावार्थ दावर्तांत रमाश्रुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तीम किंवा परियशी गवारा साधन, असं माऊली तिथे अनेक दाखले देतात. म्हणजेच काय? कर्माच्या अधीन आहे जीवाचे शरीर आणि देवाचे नाही, असं जे आपण बोलला तर हे बोलणं आपलं उचित नाही, असं मध्यस्थी आता बोलतोय. अहो त्या रामकृष्णाधिकांची शरीरे म्हणजे रामकृष्ण किंवा देवाचे जे अनंत अवतार आहे, अनंत अवतार घेशी भक्ता कारण कणवाळू कृपाळू देना लागी उद्धरणे, त्या रामकृष्णाधिकांची शरीरे कर्माधीन नाहीत असे म्हणणे बरोबर नाही. कारण त्यांच्या शरीरापासून, त्यांच्या म्हणजे कोणाच्या? रामकृष्णाधिकांच्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख होते आणि असाधू पुरुषांना काय होते? दुःख होते. देवाचा अवतार होय, दैत्य आपलं भक्ता सुख दैत्या भय, असं स्पष्ट उल्लेख आहे. देवाचा अवतार होय, भक्ता सुख दैत्या भय. भक्ताला सुख होतं आणि दैत्याला भीती होते. कारण त्या साधूनां परित्राण या श्लोकावर माऊली म्हणतात, दैत्याचे कुळे नासी साधूचं मान गिवसी आणि धर्मासी नीतीशी शेष बरी. दैत्याचा कुळाचा नाश करतो परमात्मा आणि भक्ताचं रक्षण करतो. आणि त्यामुळं भक्ताला काय होतं? देवाचा अवतार झाल्याच्या नंतर सुख होतं आणि दैत्याला काय होतं? भीती होते. म्हणजे दैत्याला दुःख होतं आणि भक्ताला सुख होतं. आणि सुख कशाच फल पुण्याचं आणि दुःख कशाच फल पापाचं. म्हणजे देवाच्या अवतारापासून ज्यांना सुख दुःख होतं ना, त्यांच्या पापपुण्याचं शरीर, पापपुण्यानं रचित कोणाचं शरीर आहे म्हटलं पाहिजे? मग भगवंताचं शरीर. का तर नियम सांगतो आता हा मध्यस्थी. तो म्हणतो की कारण त्यांच्या शरीरापासून, त्यांच्या म्हणजे रामकृष्णाधिकाच्या शरीरापासून साधू पुरुषांना म्हणजेच भक्तांना सुख आणि राक्षसाधिकांना अर्थात दैत्यांना दुःख होते. हे काय आहे? प्रसिद्ध आहे. अगदी आपण 4 युगाचा इतिहास पहा. त्या कृतयुगामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्मा आले तर दैत्य असणारा हिरण्यकश्यप याला दुःख झालं, कारण त्याला भगवान परमात्म्याने आपल्या नखाने विदीर्ण केला. आणि भक्त असणाऱ्या भक्त प्रल्हादाला सुख झालं. त्रेतायुगामध्ये पाहिलं तर रावण कुंभकर्णाधिकांना दुःख झालं. शबरी हनुमंत बिभीषणाधिकांना सुख झालं. द्वापारयुगामध्ये पाहिलं तर गायी गोपाळ गोपिका यांना किंवा मग त्या यादव मथुरावासी यांना सुख झालं. आणि दैत्य असणारा कंस शिशुपाल दंत वक्रदंत त्या जरासंध काल यवन पौंड्रक वगैरे यांना दुःख झालं. आणि कलियुगामध्ये जरी पाहिलं तर त्या दैत्याची जी वंशावळ आज आहे तर त्यांना काय होतं? परमात्म्याच्या बरी परमात्मा प्रत्यक्ष घटना करताना दिसत नसेल तर रिमोट त्याच्याच हातात आहे, त्यांना दुःख होतं. आणि जे भक्त आहेत त्यांना मात्र सुख होतं. भजन चालल्याच्या नंतर आनंदित कोण होतात? भक्त आनंदित होतात. आणि ज्यांच्या कपाळावर आड्या उठतात ते त्यांचीच वंशवळ आहे. अगदी आता वारी पंढरपूरला सुद्धा जाते ना, तर काही घरधन्यांना वार करायला कुठे ठेवून कुठे नाही ती छतावर जाऊन झोपतात आणि वार करायला घर मोकळं करून देतात. इतके काही श्रद्धावान असतात. आणि काही वारकरी तिथे बसायला जरी गेलेत ना, गोटे मारून फेकतात. मोठ्याने ते कल्लोळ करणार. मी ते त्यांचीच वंशावळ आहे. त्यांना काय होतं? हे पाहिलं का कपाळ उठतं, म्हणजे त्यांना दुःख होतं. हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटतं. म्हणजे ही परंपरा एवं परंपरा प्राप्त, ती पूर्वी चालू होती, आज चालू आहे, पुढेही चालू राहणार. म्हणजेच काय? तर साधू असाधू पुरुषांना सुख आणि दुःख हे होताना आपल्याला दिसतं रामकृष्णाधिकाच्या शरीरापासून. ही गोष्ट अगदी पुराणामध्ये, श्रुती स्मृतीमध्ये आणि लौकिकात सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि मग आता नियम बघा. जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू तो त्याच्या पापपुण्यानं रचित असतो. जो म्हणजे कोण? रामकृष्णादी विग्रह, ज्यांच्या म्हणजे
साधू असाधू पुरुषांच्या सुखदुःखाचं काय हेतू नाम कारण आहे. मग त्यांच्या म्हणजे साधू असाधू पुरुषाच्या पाप पुण्याने रामकृष्णातीचे विग्रह काय म्हटले पाहिजे, रचित आहे असंच म्हटलं पाहिजे. असा वेदांताचा एक प्रकारचा सिद्धांत आहे. आणि मग त्यावरून रामकृष्णाधिकाच्या शरीरास त्यांच्या स्वतःचे कर्म जरी कारण नसले तरी साधू पुरुषाचं पुण्य आणि असाधू पुरुषाचं पाप आहे ना, असं पाप पुण्याला कारण असणारं धर्माधर्मरूप कर्म ते पुरुषाचे कर्म त्यांच्या शरीरास कारण आहे असे असता अवतार शरीरे म्हणजे रामकृष्णाधिकाचे शरीरे हे पाप पुण्याच्या अधीन नाही असे कसे म्हणणे योग्य आहे, असा कोण बोलू लागला, हा मध्यस्थी. त्यावेळेला शिष्य त्याचं उत्तर देतो. शिष्याला एक आनंद वाटला थोडासा, जाऊ द्या किंवा एवढं तरी मान्य केलं ना का स्वतःच्या पाप पुण्याने त्यांची रचित नाही, स्वतःच्या कर्माने त्यांची रचित नाही, एवढं याने मान्य केलं, ठीक आहे. आणि मग आपण जे बोलतात शिष्य म्हणतात ठीक आहे, एवढ्या बाबतीत तुमचंही म्हणणं बरोबर आहे, कारण परीक्षा प्रारब्ध परमात्म्याचा असल्यामुळे स्वतःच्या शरीराने ते स्वतःच्या कर्माने ती रचित नाही. आणि मग रामकृष्णाधिकाच ठिकाणी मग आता याचाच अर्थ काय, रामकृष्णाधिकाला सुख दिसतं का दाखवतात, सुखदुःख ते दाखवलेलं आहे नटवेश कृतीप्रमाणे. ज्ञानोबरायची वय बहुरूपयाची बहुरूपयाची रावराणी स्त्रीपुरुष भाव नाही म्हणे, परी लोक संपादने तैसेची करीती. त्या नाटक दाखवणारे त्यांच्यामध्ये दोन पुरुष आहेत किंवा तीन पुरुष आहेत. एक राजा शिवछत्रपती झाला, एक सईबाई आणि एक येशूबाई झालं. आणि मग त्यांनी ते पात्र वठवलं. लोकांनी त्यांना रोज भीक मागून त्यांना दिवसभरामध्ये 50 रुपये भेटत नव्हते, त्यांना एका दिवसात आणि एका तासामध्ये 5,000 रुपये भेटले. पण एकीला भ्रम झाला की हे राजवैभव राजा ऐश्वर्य सत्यच आहे आणि मी राणी आहे आणि हे राजे आहेत. आणि एकीला वाटले नटवेश कृतीचा आनंद आहे, पाहणारे प्रेक्षक सुद्धा त्याच भावनेने पाहत होते. मग ते नाटक ज्या वेळेला संपलं तर दुःख कोणाला होईल, जिला भ्रम झालेलं आहे सगळं खरं आहे तिला दुःख होईल, आता हे सगळं गेलं कुठे. आणि जी नाटक म्हणून करते ती म्हणेल अरे वा, रोज 50 रुपये 12 तास मागूनही आपला त्या थाळ्यामध्ये नसतात आणि अवघ्या तासभरात आज 5,000 रुपये भेटल्याच्या नंतर हाच प्रोग्राम आता गावगाव चौकात जाऊन करायला हरकत नाही, अशी ती भावना झाली. म्हणजे नटवेश कृतीने ते सुखदुःख होताना दाखवलं का होतं नाही दाखवलं. आणि मग ते लीला केलेलं आहे परमात्म्याने, लोकवत लीला कैवल्यम, ते लीला केलेलं आहे का तर या जगाला मार्गदर्शन व्हावं म्हणून. तयाही कर्तव्य अशी उरली लोकांची लागे, आपण काल वही बोललो, देखे प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले आणि तयाही कर्तव्य अशी उरली लोकांची लागी, किंवा मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे अलौकिक व्हावे लोकांप्रती. म्हणून त्यांनी काय, कारण गीतेमध्ये परमात्मा बोलतात यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सहित प्रमाणम कृती लोकस्तदन वर्तते. आणि माऊली भाष्य करताना म्हणतात येत वडील जे करीते तयानाम धर्म ठेवते ये रतीची अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून अलौकिक न व्हावे लोकांप्रती, लोकाला ती आचारसंहिता स्वतः वर्तन करून दाखावी म्हणून त्यांनी तसं वर्तन करून दाखवलेलं आहे. म्हणजे गुरु शरण गेले म्हणजे त्यांना आवश्यकताच आहे, बद्धते होते, अहममाद्यास होता तो निवृत्त करायचा होता, त्यांना बोध नव्हता तो बोध प्राप्त करून घेण्याकरता ते गेले असं मात्र नाही आहे. तर मग त्याचे 2-4 कारणं आता या परिच्छेदामध्ये शिष्य महोदय सांगतात. एक तर लोकसंग्रह हे एक कारण आहे, इतराला मार्गदर्शन व्हावं हे एक कारण आहे. आणि पुन्हा परमात्म्याची ती लीला आहे, लीला वेगळी आणि गरज वेगळी. जसं आजोबा सुद्धा क्रिकेट खेळतात आणि नातूही क्रिकेट खेळतो, पण नातवाची काय गरज आहे आणि आजोबाची त्याला समाधान वाटावं म्हणून केलेली लीला आहे. तसं परमात्म्याने काय केलेली एक प्रकारची भक्ताच्या आनंदाकरता केलेली लीला आहे, गरज म्हणून कुठलाही प्रकार नाही. अशा पद्धतीने उत्तर देताना काय बोलतात ते आपण पाहूया. म्हणजे बरं, पुन्हा भूतकार्य जीवाचे शरीर आहे, रामकृष्णाधिकाचे नाही. आता रामकृष्णाधिका शरीर जर भूतकार्य असतं तर आपलं शरीर भूतकार्य असल्यामुळे याला रज्जूबंधन होतं, पण रामकृष्णाधिका शरीर भूतकार्य नाही म्हणून कृष्ण परमात्म्याला ते उखली बंधन लिहिला. आपण पहा, मैया यशोदेने उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला, बंधन करता आलं का परमात्म्याला? नाही करता आलं. आणि त्यामुळे परमात्म्याचं शरीर रामकृष्णाधिका शरीर हे भूतकार्य आहे असं म्हणता येणार नाही. असा आता हा शिष्य मध्यस्थ्याला बोलताना बोलतो. काय म्हणतो बघूया. शिष्य म्हणतो आशे असले तरी आशे नाम कसे, जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू तो त्याच्या पापुण्याने रचित असतो असा वेदांताचा काय सांगितला सिद्धांत, कोणी मध्यस्थाने. मग शिष्य म्हणतो असा सिद्धांत असला तरी जीवाच्या आणि रामकृष्णाधिकाच्या शरीरात फरक आहेच. काय फरक आहे? तो फरक असा आहे की पूर्व शरीरात केलेल्या शुभाशुभ कर्माची म्हणजे विहित निषिद्ध कर्माची पाप पुण्यात्मक कर्माची फलं
सुख आणि दुःख आहे ना, पुण्यात्मक फल, पुण्यात्मक पुण्याचं फल सुख आणि पापाचं फल दुःख, असं सुख दुःख हे जीवांना उत्तर शरीरामध्ये भोगावे लागतात. म्हणजे आपण या शरीरात केलं का पुढच्या शरीरात आपल्याला सामान्य जीवाला ते भोगावं लागतं. आणि आपल्याला हे दिसतं का भोगतो न घडी संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये कधी कधी काही सुखाचे प्रसंग येतात, काही दुःखाचे प्रसंग येतात. सुखशानंतरम दुःखम, दुःखशानंतरम सुखम. मग हे सुख दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये आले ते कशामुळे आले आहेत? पूर्वी जे प्रार्थना करून ठेवलेले पाप पुण्यात्मक त्याचंच फल आपल्याला या जन्मामध्ये सुख दुःख भोगावे लागतात. कधी कधी तर या जन्मात भेटतील असं नाही, 2 जन्माच्या नंतर, 3 जन्माच्या नंतर, 5 जन्माच्या नंतर सुद्धा काही काही कर्म तात्काळ फळ देतात, काही उशिरा देतात, काही जन्मांतराने देतात, काही अनेक जन्माने देतात. असाही प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. मांडवी ऋषीने त्या मुंगळाच्या फुलपाखराच्या पृष्ठभागामध्ये काटा बसला, तो बालपणात, आणि त्यांना त्याची शिक्षा कधी भेटली? उतरवयामध्ये. पितामह भीष्माने सरड्याला कुंपणावर टाकलं कधी? मागच्या 7व्या जन्मात, आणि त्याला फळ कधी? 7 जन्माच्या नंतर त्याचं फळ भेटलं. म्हणजे त्याच देहात फळ होतील असं काही नाही, ते जन्मांतराने किंवा पुढच्या जन्मामध्ये कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. पण भोगल्याशिवाय सुटका नाही, हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. भोगावाचं सुटका फक्त कोणाची होती? ज्ञानी माणसाची, ज्ञानी पुरुषाची होते. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूते तथा. पण जोपर्यंत अज्ञान आहे आणि कर्तृत्वाचा मधु कर्मफलाचा आस्वादू या दोहीची नावे बंधू कर्माचा, की कर्तृत्व मद आणि फलाभिलाषाने युक्त होऊन जीवाने जे जे काही कर्म केले ते कर्म मात्र त्याला भोग दिल्याशिवाय सोडत नाही. अशा पद्धतीचा सिद्धांत सांगताना म्हणतात की पूर्व शरीरात केलेल्या शुभाशुभ कर्माचे फल सुख दुःखे जीवांना उत्तर शरीरात भोगावी लागतात. म्हणून शरीर अभिमानाच्या पूर्व शरीराच्या पुण्य पापाच्या अधीन ही उत्तर शरीरे आहेत. पूर्वजन्मात केलेले जे पुण्य पाप आहे ना, त्याच्या अधीनच हे उत्तर शरीर त्याला प्राप्त होतं. आणि त्याप्रमाणे रामकृष्णाची शरीरे साधू व असाधू पुरुषाच्या पुण्य पापाच्या अधीन असून, म्हणजे हे मध्यस्थाचं म्हणणं शिष्य महोदयाने सुद्धा मान्य केलं, कारण ते शास्त्राला धरून असेल तर मग तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. मग ते पाप पुण्याच्या अधीन असून त्यांना सुख दुःखाला कारण होते. म्हणजे ज्यांच्या पाप पुण्याने रचित आहे त्यांच्याच सुख दुःखाला ते हेतू होतात, साधूच्या पुण्याने आणि असाधूच्या म्हणजे दैत्याच्या पापाने. म्हणून रामकृष्णाधिकाच्या विग्रहापासून कोणाला सुख होईल? साधूला पुण्याचं फल असल्यामुळे त्यांना सुख होईल, आणि दैत्याचं पापाचं रचित असल्यामुळे त्यांना दुःखाला ते हेतू होतात. हे खरं आहे. तरी पण असं जरी असलं ना, तर आपल्याला खरी सुख दुःख होतात. कोणाला? जीवाला. आणि रामकृष्णाधिकाला खरी सुख दुःख होत नाही. कारण का? खरी होण्याकरता खरं पाप पुण्य त्यांचं नाहीच आहे. ज्यांचं आहे त्यांना खरी होतात, त्यांना ती होत नाही. त्यांच्या ठिकाणी लीलाप्रमाणे दिसतात मात्र. कशी ती बघा. पण रामकृष्णाधिकांना नटवेशधारीप्रमाणे म्हणजे सोंग धरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे असं म्हटलेलं आहे. अनेक सोंगे परमात्म्याने ती धारण केले. कशा करता? तर त्या साधू असाधूच्या पाप पुण्य अनुरूप त्या तो विग्रह धारण करून तशा पद्धतीने त्यांना त्यांच्या कर्माचं फळ देण्याकरिता. म्हणून नटवेशधारीप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग रामकृष्णाधिकांना होत नाही. आणि म्हणून रामकृष्णाची शरीरे आपल्या स्वतःच्या पुण्य पापाच्या अधीन नाहीत हे म्हणणेच अगदी योग्य आहे. तसेच रामकृष्णाधिकांची शरीरे पंचमहाभूताचा परिणाम नसून चैतन्य आश्रित मायेचा साक्षात परिणाम. हा दुसरा एक फरक आहे. म्हणजे जीवाची शरीर कशी आहेत? प्रथमतः माया, आणि मायाकारी पंचमहाभूत, आणि त्या पंचमहाभूताचा परिणाम कोणाचे शरीर आहे? मनुष्य पशुआदिकाचे आपले शरीर भूतकार्य आहे. म्हणून तर 2 वचन आपण पाहत असतो. देहतो पाचाचे झाले पंचमहाभूताचे, कर्माच्या गुणी गुंतले भाऊ तशी चाके शोधले जन्ममृत्यूच्या, किंवा पंचमहाभूताचा गोंधळ खिला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. असं पंचमहाभूत कार्य मनुष्य पशुआदिकांचे शरीर आहे. आणि रामकृष्णाधिकाचे शरीर पंचमहाभूताचा परिणाम नाही, तर पंचमहाभूताची जननी जी माया आहे त्या मायेचा साक्षात परिणाम कोणाचे शरीर आहे? रामकृष्णाधिकाचे. म्हणून पंचदशिकार विद्यारायण स्वामी ईश्वर तत्वाबद्दल म्हणतात, माया बिंबो वशीकृत्य तामशात सर्वज्ञेश्वरा. किंवा आपण मागे बोललो, पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहाव माझा सर्व पती भोगी जीवजा. आणि मागे ईश्वर चैतन्याचं लक्षण करताना पाहिलं, व्यापक असणारं ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारे शुद्ध सत्व होती माया, आणि मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब, त्यालाच आपण सर्वज्ञ सर्वशक्तिमान अंतर्यामी विराट असा ईश्वर असं म्हणतो. म्हणून ईश्वर कोणाचं कार्य आहे? माया कार्य. साक्षात मायेचा परिणाम कोण आहे? ईश्वरा रामकृष्णाधिकाचं शरीर. आणि जीवाचं माया कार्य पंचमहाभूताचा परिणाम म्हणजे जीवाचे शरीर. हा त्यामध्ये जीवाच्या शरीरामध्ये
आणि रामकृष्णाधिकाच्या लीला विग्रहामध्ये मात्र फरक आहे. म्हणून म्हणतात रामकृष्णाधिकाचे शरीर हे पंचमहाभूताचा परिणाम नसून चैतन्य आश्रित मायेचा साक्षात परिणाम आहे. जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने एका क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो. दरिद्रीच आहे, भिकारीच आहे, पण आपण म्हटलो ना राजे शिवछत्रपतीचे त्या ठिकाणी एकत्र येऊन नाटक केल्याच्या नंतर क्षणार्धामध्ये ते राजगड भूषण आहे ना, राजगडावरती त्यांचा राज्याभिषेक झाला आणि मग क्षणार्धात ते काय झाले, राजे झाले. पण ते क्षणार्धात राजे झाले म्हणजे ते काय खरे राजे आहे का आडनावाचे राजे आहे? आडनावाचे राजे. दिसायला ते राजे आहेत, असायला ते ओरिजिनल भिकारीच आहे. म्हणजे ते जे नाटक दाखवतात ते तसं प्रभू रामचंद्र गोपालकृष्ण यांचं जे आहे ना ते नाटकासारखं क्षणार्धामध्ये सगळं आपल्याला दिसतं. वस्तुस्थिती मात्र ते परब्रह्म तत्वच ते आहे, म्हणजे त्यांचं अधिष्ठान ते नाही. मग जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो, पण खरोखर तो राजा नसतो. अगदी त्याचप्रमाणे अचिंत्य, अचिंत्य काय म्हणायचं, मनसापि चिंतितुम अशक्य अघटित घटना पटी ऐशी माया. गीतेमध्ये म्हटलेले दैवी अशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपद्यते माया मेतांतरंती ते. आणि माया अशी आहे का काय करू शकत नाही, काहीही करू शकते. म्हणजे अचिंत्य शक्ती युक्तीपुढे टिकत नाही, पण तिचं मनाने देखील चिंतन करता येत नाही अशी अचिंत्य असणारी मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णाधिकाची शरीरे भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्य नाहीत. कारण ती जीवाचे शरीरे भूतकार्य दिसतातही आणि असतातही. कारण पंचमहाभूताचाच परिणाम जीवाचे शरीर आहे. आणि रामकृष्णाधिक शरीर आपल्यासारखे भूतकार्य दिसतात, मात्र ती भूतकार्य नाहीत. मग ती कशी आहेत, साक्षात मायेचा परिणाम आहे. चैतन्य आश्रित असणारी जी माया आहे त्या साक्षात मायेचा परिणाम म्हणजे रामकृष्णाधिकाचा विग्रह आहे. आणि जर ती पंचकृत भूतकार्य असती म्हणजे त्याला म्हणतात तर्काने सिद्ध करणं, म्हणजे त्याला काय आपण नाही म्हणतो असतो कैमुत्य कन्यायाने किंवा तुष्यंत दुर्जन्याने. तुष्यंत दुर्जन्याने रामकृष्णाधिका शरीर भूतकार्य नाहीच आहे, पण तुम्ही म्हणत असाल तर ती भूतकार्य कशी सिद्ध होत नाही ते सांगताना हे उदाहरण देतात, ते रज्जू बंधनाचं. ते म्हणतात आणि जर ती पंचकृत भूतकार्य असते तर कृष्ण शरीरात दोरीने बांधता आले असते. काय गोपालकृष्ण परमात्मा खोड्या करायचे, माया यशोदा सांगायची कृष्णा खोडी नको करू माझे बाबा, हाती घेऊन या काठी शिकवी ते जग जेठी, यमुनेशी माती काशी का का हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. परमात्मा खोड्या करायचे, गोपिका घराने सांगायच्या, मायेही त्यांना कधी कधी सांगायची की बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजीरवाने, काय सांगता घराने गे कुकुळच्या नारी, श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. बरं तुम्ही एका हाताने काही टाळे वाजत नाही, म्हणजे तुम्ही हा भूतन तुम्ही लई सूत आहे असे काही नाही, तुम्ही काहीतरी खोड्या करत असाल. काय केलं आम्ही तर मग या महिन्याने सांगायचं तुम्ही लपून याची गोटी लागत याची पाठी एवढीच रीत खोटी घे गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता सारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी. आणि हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता, हा काहीचा येईल हाता घे गोकुळच्या नारी. त्या म्हणले आम्ही उघड्या डोळ्याने पाहिलं. मग यशोदा म्हणायला लागले हातच्या कंकणाला आरसा कशाला, मुद्देमाला सही चोरी पकडून द्या. मग मी समजेल तुमचं खरं आहे. मुद्देमाला सही चोरी पकडून द्या म्हणल्याच्या नंतर हात कोणाच्या हाता लागणार आहे, योग्याची माणसे उमरुडींचा आहे. योगी हा दुर्लभ असं म्हटलेलं आहे. म्हणजे भल्या भल्याच्या हाती न येणारा हा गोपालकृष्ण. पण मग त्या ज्या वेळेला घराणे सांगायच्या आणि मग एक दिवस परमात्म्याला वाटायचं आपल्या आईला हे खरं पटत नाही, परमात्म्याने एक दिवस घरी चोरी केली. त्या लोण्याच्या डेऱ्यातच परमात्मा जाऊन बसला, खालच्या खालीच लोणी पार्सल करायचं. यशोदा मैया आपले मारुती बाबाला गोड सांगत असतात, मैया ती सकाळी घुसळण करायला लागली तर ते लोणी काही येईना. मग ते उनवणी शिळोने घाली ते परी ते लोणी येईना, काय झाले डोणे सासूबाई कळेना. आणि मग मैया म्हणायला लागली लोणी काही येत नाही, पण म्हणले लोणी काय बुडाला तर जाऊन नाही बसलं, खाली हात घातला तर काही गुळगुळीत लागलं. आणि ते वर उचलून पाहिलं तर ते जटा आहे तर ते त्याच्या कृष्णाची जावळं. मग म्हणले काय, म्हणले कृष्णा तुला काही कळतं की नाही, म्हटले वेड्या. खाली त्याचा जाऊन बसला आणि रवी डोक्याला लागली असली तर आता कृष्ण मनात म्हणायला लागला त्या रवीचा बाप मी आहे, हे रवी मला काय करेल असं परमात्मा म्हणाला. आणि मग यशोदेला कळालं की हा खरंच खोड्या करतो, पण त्याला सांगितलं असं कोणा घ्यायचं नाही. मग तरीही कृष्ण परमात्मा काही तिच्या बोलण्याला काही दाद देईना, काही परमात्मा ऐके ना. मग शेवटी आई अजूकसुद्धा माझ्याबद्दल असा कडक निर्णय घेणं, कारण त्याला वृंदावनात पुढच्या लीला करायच्या होत्या. आणि मग परमात्म्याने घरीच एक दिवस वानरं बोलवले, त्रेतायुगातले आपले मित्रपरिवार, आणि घरी सगळा हलकल्लोळ केला. ते मडके फोडवले. मग ज्याला स्नान करायचं त्याच्यातच स्नान करा, त्याच्यातच उड्या मारा, त्याच्यातच काय करायचं ते करा. आणि मग नंदबाबाच्या कानावर घालून मग भगवान परमात्म्याला
ते वृंदावनामध्ये पाठवायचे, पण याला एकदा जरा शिक्षा दिली पाहिजे. मग मायाने विचार केला काय शिक्षा करायची, तर ते दोघांना शिक्षा करायची. कारण उखळावर चढून यांनी मटके फोडले, उखळाने याला सहाय्य केलं, मग केले पापजेने दिले अनुबोधन, दोघाशी पतन सारखीची. मग त्या उखळाने याला चोरीला मदत केली म्हणून उखळाला कृष्णाला बांधला, आणि कृष्णाने चोरी केली म्हणून उखळावर बसून केली म्हणून कृष्णाला उखळाला बांधला. म्हणजे त्यालाच अन्योन्य अध्यास म्हणा. त्याला बांधायचा यशोदेने प्रयत्न केला. थांब म्हटले तुला बांधतेच आता. बांध म्हटले कशी बांधते ते बघतोच मी आता. आणि मग तिने बांधण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर किती बांधण्याचा प्रयत्न केला तर काय 2 अंगुलम 2 बोट काय किंवा 2 इंच दोरी कमीच पडायची. शेवटी माया घामाघूम झाली. ते बाबा तर म्हणत असतात गोकुळातले दोर संपले फार, पण काही ते बांधता आलं नाही. म्हणले काय करावं, खरं किती पोट फुगवतोस, आता पोट कशाला फुगवेल तो. पण ते पंचभूत कार्य शरीर असतं तर बांधता आलं असतं ना, पण ते बांधता आलं नाही. याचाच अर्थ आपल्याला आपलं जे उदाराचा आकार आहे त्याच्यापेक्षा इतका जरी दोर अधिक लावला तरी आपल्याला जीवाच्या शरीराला बंधन करता येतं. आणि कृष्ण शरीराला बंधन करता आलं नाही म्हणजे भूतकारी शरीराला रज्जूचं बंधन होतं. आणि ज्या अर्थी रज्जूचं बंधन भगवान श्रीकृष्ण देहाला करता आलं नाही मैया यशोदेला, त्या अर्थी काय झालं, काय म्हटलं पाहिजे, ते भूतकार्य नाही. आता शेवटी मैया घामाघूम झाली. मैयाच्या त्या निढळावरचा घाम गोपालकृष्णाला बघावला नाही. आणि मग देवाला दया आली म्हणून देव म्हटले आई मी बांधून घेऊ का. आणि मग त्यांनी ते स्वतःला बांधून घेतलं, पण ती लीलाच केलेली आहे, बंधन मात्र झालेलं नाही. आणि याचाच अर्थ काय नाही, याचाच अर्थ असा आहे का रामकृष्ण देखत शरीर भूतकार्य नाही आहेत असं सिद्ध करण्याकरता हा प्रसंग सांगतात. ते म्हणायला लागलेत, म्हणजे शिष्य महोदय बोलतात या मध्यस्थी पुराणमतवाद्याला की बाबा जर ती पंचकृत म्हणजे हे तुष्यंत दुर्जन्याने रामकृष्णाधिकाची शरीर ती पंचकृत भूतकार्य असती तर कृष्ण शरीरास दोरीने बांधता आले असते, पण दोरीचे बंधन कृष्ण शरीरास झाले नाही असे पुराणात आहे, ते खोटे होईल ना. आणि म्हणून देव शरीरे भूतकार्य नाहीत. मध्यस्थी पुन्हा म्हणायला लागला अहो आता इथे काय मध्यस्थाचं म्हणणं काय, असं जर तुम्ही म्हणत असाल भूतकार्य आणि भूतकार्य आहे भूतकार्य नाही, जीवाचे शरीर भूतकार्य काय आहे तर त्याला रज्जूबंधन होतं म्हणून, आणि देवाचे शरीर भूतकार्य नाही तर त्याला रज्जूबंधन होत नाही. हा निकष घेऊन जर देवाचे शरीर भूतकार्य नाही असं म्हणत असाल तर या लक्षणाची आत्व्याप्ती योगाचे शरीर होते. योगाच्या शरीराला सुद्धा काय रज्जूबंधन होत नाही. सद्गुरू आपले डॉक्टर बाबा त्या उत्तरेतल्या असणारा तैलंगण स्वामीचा दाखला देत असतात. ते तैलंगण स्वामी म्हणजे दिगंबर होते. दिकांबर यशस्व दिगंबर, दिशा हीच आंबर म्हणजे वस्त्र, विवस्त्र अवस्थेमध्ये राहायचे. देहाचं तादात्म्य कुठलंही नव्हतं आणि स्वच्छंदी जीवन जगाच्या अवलिया फकीरसारखं कुठेही कधी कुठेही फिरायचे. मग ते जे पोलीस लोक होते ते त्याला काय म्हणतो, जो जे तिचे गौरवणे तयाशी ती भिंगुळवाने अप्रसंगतेने तो मानवाच की. आता साधूजनाचं महत्त्व कोणाला कळतं, साधूलाच कळतं, एका सामान्याला काय कळणार. मग ते पोलीस त्यांना सांगायला लागले तुम्ही असं हे कुठेही फिरत जाऊ नका, बाया बापड्या असतात, तुम्ही विवस्त्र फिरता. पण ते काही लक्ष तिकडे द्यायचे नाही. आता ते त्यांचा पोलिसाचा एक प्रकारचा युगो हट झाला आणि मग त्यांनी यांना हटवायचा प्रयत्न केला. मग त्यांनी अक्षरशः हे ऐकत नाही ना, सांगूनही ऐकत नाही, आपल्याला मोजतच नाही. मग आपण काय करू, यांना जेलमध्ये टाकून देऊ. त्याने धरलं, त्यांना पकडलं आणि जेलमध्ये नेऊन टाकलं. आणि त्या कोंड्यात कोंडा म्हणावा असे 4-5 याच्यामध्ये आतमध्ये ठेवलं. पण ते तैलंगण स्वामी त्यांना जाऊ दिलं, थोडेसे बसलेत. आणि नंतर ते आपले ते रिद्धिसिद्धी असल्यामुळे त्यांच्याकडे प्रसन्नच रिद्धिसिद्धी लोटंगण घालत असल्यामुळे ते अत्यंत सूक्ष्मरूप धारण केलं. आणि सूक्ष्मरूप धारण करून ते काय केले, पुन्हा बाहेर पडले. पण त्यांनी असं 4-10 वेळेला मध्ये टाकलं. हे 4-10 वेळेला बाहेर घडतच कधी छतावर बसले, कधी कुठे दिसायचे. मग त्यांना कळालं का आपण यांना बंधन करू शकत नाही. मग आता असे काही प्रसंग योग्याचे हा मध्यस्थी सांगतो. तुमचं म्हणणं आहे ज्याला रज्जूबंधन होत नाही ते रज्जूबंधन होतं ते भूतकार्य, आणि रज्जूबंधन होत नाही ते भूतकार्य नाही असं म्हटलं तर योगाधिकाच्या शरीराला सुद्धा रज्जूबंधन होत नाही, मग त्यांना सुद्धा भूतकार्य नाही असं म्हणावं लागेल. मग असं आपलं म्हणणं आहे का, असं हा मध्यस्थी बोलतो. काय म्हणतो बघा. मध्यस्थी म्हणतो अहो रज्जूबंधनाधिकाचा अभाव असला म्हणजे ती शरीरे भूतकार्य नव्हे असे जर म्हणावे तर योगाच्या शरीराला सुद्धा सिद्धीच्या बलाने बंधन घडत नाही, कारण सिद्धी असते त्यांच्याकडे, ज्याच अनिमा गरिमा लगिमा वगैरे. आणि मग त्यांचेही शरीरास भूतकार्य नाही असे म्हणावे लागेल. मग असं म्हटल्याच्या नंतर शिष्य म्हणतो, शिष्य त्याचं उत्तर देतो. शिष्य म्हणायला लागला अहो योग्यांना, म्हणजे शिष्याचं म्हणणं काय, तुम्ही काय म्हणता योगाच्या शरीरावर अतिव्याप्ती होती, नाही होत.
कारण योगाच्या शरीराला आज रज्जुबंधन होत नाही, रिद्धी सिद्धी त्यांनी प्राप्त केल्यामुळे. कारण काय, आणि ते अष्टांग योग आहे ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. मग त्या समाधीच्या द्वारा त्यांनी त्या सिद्धी प्राप्त केल्या, म्हणून त्यांना बंधन होत नाही. पण ही साधना करण्याच्या पूर्वी त्यांच्या देहाला बंधन होत होतं की नाही. आणि रामकृष्णाधिकाच्या शरीराला सिद्धी वाचून जन्मताच बंधनाचा काय आहे, अभाव आहे. म्हणून योग्याधिकाच्या लक्षणावर अतिव्याप्ती होत नाही, अशा पद्धतीने बोलताना या परिच्छेदामध्ये बोलतात. अहो, योगाच्या शरीरास प्रथम बंधनाचा संभव असतो, पश्चात योगाभ्यासून पुरुषार्थामुळे बंधनाचा अभाव होतो. आणि कृष्ण शरीरास तर योगाभ्यासून पुरुषार्थ वाचूनच त्यांनी केलाच नाही तो योगाभ्यास कधी. पण योगाभ्यास पुरुषार्थ वाचून सहजच बंधन होण्यास ती योग्य नाहीत, म्हणजे बंधन त्याला कधी होतच नाही. म्हणून देवांचे शरीर भूतकार्य नाही, आणि योगाधिक शरीरे हे अगोदर बंधन होतं, आणि पश्चात सिद्धी प्राप्ती उत्तर त्यांना बंधनाचा अभाव आहे, म्हणजे त्यांची शरीरभूत कार्य आहेत. आता पण तो मागे आपण पाहिलं, त्याने आनंदगिरी म्हणून जे टीकाकार आहे, आपण काल म्हणलो मोक्षनाम विमुक्तही मांडुकी आलं, 10 उपनिषदापैकी मांडुकी उपनिषद. मांडुकी उपनिषद म्हणून म्हटलं शंकराचार्य त्यांचे गुरुजी गोविंदपादाचार्याचे गुरु गौडपादाचार्याने गौडपाद कारिका लिहिल्या त्या मांडुकी उपनिषदावर. मांडुकी उपनिषदाचा एक वेगळा दर्जा उपनिषद प्रांतामध्ये आहे. तर त्या मांडुकी उपनिषदेच्या टीकेमध्ये आनंदगिरी म्हणून जे शंकर भाष्याचे टीकाकार आहे, त्यांनी काय केलेलं आहे, स्पष्टच उल्लेख केला, देवाचे शरीर सुद्धा भूतकार्य आहेत. मग आम्ही आता श्रुतीचा पुरावा देतो, याचं काय उत्तर आपण देणार, तर त्याचं उत्तर देताना शिष्य बोलतात, आनंदगिरीने देव शरीरे भूतकार्य म्हटली आहेत, ती इतर जीवाच्या शरीराप्रमाणे दिसतात या अभिप्रायाने भूतकार्य म्हटलेले आहेत. म्हणजे दिसतात एवढं सांगायचं आहे, ती भूतकार्य आहेत असं सांगायचं नाही. आपले शरीर जशी भूतकार्य आपले शरीर दिसतात ना, तशीच कोणाची दिसतात, रामकृष्णाधिकाची दिसतात. म्हणजे आपल्या शरीराप्रमाणे त्यांचे शरीर दिसतात एवढं सांगायचं आहे. पण आपले दिसतातही भूतकार्य असतातही, त्यांची फक्त दिसतात ती भूतकार्य असतात असं मात्र नाही, हे सांगायचा यांचा आनंदगिरीचा काय आहे अभिप्राय आहे. वक्तृत्वाच्या तात्पर्य जाणलं पाहिजे. आपण त्या दिवशीच म्हणलो ना, अगं पाहुणे जरा अतिथी घाईत आहे, मग मी लवकर पीठ लाटते, 2 भाकरी थापते आणि ताटात वाढते, तोपर्यंत तू पापड घेऊन भाजीत बस, म्हणजे लवकर आपल्याला जेवायला घालते. आणि मग तिने भाजीचा डबा घेतला तो आपल्या पापडचा, आणि ती भाजीच्या रानात जाऊन बसली, आणि मग ते भाकरी वाढली, पिठले वाढलं, अगं घेऊन ये पापड, कुठे काय करतेस, म्हणजे हे काय इकडे भाजीत बसले. मग आता ते तात्पर्य होतं का सासूबाईचं, पण तिने तात्पर्य न झाल्यामुळे ती रानात जाऊन बसली. तसं या ठिकाणी आनंदगिरी बोललेत, रामकृष्णाधिका शरीर काय भूतकार्य आहेत, पण त्यांचा अभिप्राय तो असणं शक्य नाही. कारण रामकृष्ण आपलं आनंदगिरी हे साक्षात शिष्य आहे कोणाचे, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याचे. आणि गुरुच्या विरोधात ते कसं बोलतील. आणि शंकर भाष्य गीता भाष्य आहे, त्यामध्ये स्पष्टच रामकृष्णाधिका शरीर भूतकार्य नाहीत असं भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. आणि त्यांच्या भाष्याचे टीकाकार हे आहे, आणि ते साक्षात शिष्य आहे. मग ते गुरुच्या विरोधात बोलतील का, उत्तर आहे बोलणारच नाही. अशा पद्धतीचं उत्तर देताना म्हणतात, आनंदगिरीने देव शरीरे भूतकार्य म्हटले, ती इतर जीवाच्या शरीराप्रमाणे दिसतात या अभिप्रायाने म्हटली आहेत. कारण खुद्द भाष्यकार भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांनीच गीता भाष्यामध्ये जीवावर अनुग्रह करण्याकरिता मायाबलाने परमात्मा कृष्णरूप प्रतीत होतो, असतो असं नाही, प्रतीत होतो असे स्पष्टच म्हटले आहे. आणि त्याचेच टीकाकार कोण आहे, हे आनंदगिरी आहेत. म्हणून शंकराचार्याच्या विरुद्ध देवांचे शरीर भूतकार्य आहेत असा म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय कधी असणं शक्य नाही. तसा त्यांचा अभिप्राय काढणं म्हणजे आपलं अज्ञान प्रगट करणं होय असं बोलतात. आता रामकृष्णाधिकाची शरीरे म्हणजे कशी आहेत, तर उपादान कारण साक्षात माया, बरोबर ना. हा म्हणजे ज्या आपण एक 5 मिनिटं घेतलं चालेल बाबा. जसं जीवाचे शरीर कसे आहेत, ते कारणामध्ये 3 प्रकार आपण मागे पाहिलेत. ब्रह्म हे विवर्त उपादान कारण आहे, माया ही परिणामी उपादान कारण आहे, आणि ईश्वर जगाचा अभिनिमित्त उपादान कारण आहे. तर परिणामी उपादान कारण असणारी जी माया आहे, तिचा साक्षात परिणाम कोणाचे विग्रह आहेत, रामकृष्णाधिकाचे आहेत. आणि माया कार्य पंचमहाभूताचा परिणाम कोणाचे शरीर आहे, तो मनुष्य पशुआदिकांची शरीर आहेत. असं उत्तर देताना शिष्य बोलतायत, रामकृष्णाधिकाची शरीराचे उपादान कारण साक्षात कोण आहे, उत्तर आहे माया आहे, म्हणजे मायेचा परिणाम त्यांची ती शरीर आहे. आणि जीवांच्या शरीराचे उपादान कारण कोण आहेत, तर माया कार्य असणारे पंचमहाभूत, देह तो 5 झाले, असे माया कार्य पंचमहाभूत आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जसं आजोबा नातवाला कारण आहे, पण आजोबा नातवाला साक्षात कारण कोण आहे, त्याचे वडील, आणि आजोबा हे परंपरेने कारण आहे. म्हणजे आजोबा रूपी मायेचा साक्षात परिणाम
म्हणजे कोण आहे? वडील आहे. आणि मायारूपी आजोबा त्याचा परिणाम असणारे वडील आणि त्यांचं कार्य म्हणजे नातू आहे. तशा पद्धतीने जीवाचं शरीर कसं आहे? माया कार्य पंचभूत त्याचा परिणाम जीवाचं शरीर आहे आणि साक्षात मायेचा परिणाम म्हणजे रामकृष्णाधिकाचे विग्रह आहेत, शरीर आहेत, असा त्याच्यातला फरक आहे. म्हणून जीव शरीराहून रामकृष्णाधिकाचे शरीर हे विलक्षण आहेत. म्हणजे साक्षात मायाचा परिणाम रामकृष्णाधिकाचे आहेत आणि माया कार्य पंचमहाभूताचा परिणाम जीवाचे शरीर आहेत. म्हणजे हा त्यांच्यामध्ये एक विलक्षण फरक आहे. आणि सर्वात मोठा फरक काय जर असेल तर अन्य जीवांना देहाधिकाच्या ठिकाणी काय आत्मभ्रांती आहे. स्वध्यानाम अर्जुन परध्यानाम स्वजनो आपण म्हटलो. म्हणजे जीव प्रत्येक जण त्याला विचारलं, हो व्हॉट इज युअर नेम? तो म्हणतो माय नेम इज आहे ना सोमाजी गोमाजी कापसे काहीतरी म्हणून तो शरीराचा परिचय देतो. म्हणजे प्रत्येक जीवाला स्वतःच्या देहाच्या ठिकाणी काय आहे? अहम अध्यास आहे आणि देहासंबंधीच्या ठिकाणी मम अध्यास आहे. आणि उपनिषद सांगतं अहंता ममता इति दुःखास्पदी द्वे. म्हणजेच माऊलीच्या भाषेत पुढीलाचे ओझेन आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटीचे धनुर्धारा. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे ते तर करता येणे नामे बोलीचे जीव. म्हणजे प्रकृती कार्य देहाला मी आणि देह संबंधीला माझे असा अहम मम अध्यास याने युक्त कोण आहे? जीवात्मा. आणि हा अहम अध्यास स्वप्नात देखील ज्याच्या ठिकाणी नाही तो मात्र परमात्मा आहे. हा त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा काय आहे? फरक आहे. म्हणून म्हणतात सगळ्यात मोठा फरक म्हणजे अन्य जीवांना म्हणजे मनुष्य पशवाधिकांना देहाधिकाच्या ठिकाणी म्हणजे देह आणि देहसंबंधी जे आहेत त्यांच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे. म्हणजे आत्मभ्रांती म्हणजे तो देहाला मी म्हणतो तत्संबंधीला माझे म्हणतो. त्या आत्मभ्रांती म्हणण्याचं कारण त्याच्यामध्ये 4 वाक्य मतानुसार विचार केला तर देहात्मवादी, त्याच्यामध्ये पुन्हा भारी आत्मवादी, पुत्र आत्मवादी, गृह आत्मवादी, धन आत्मवादी, वस्त्रात्मवादी असे अनेक प्रकार सूक्ष्म विचार संस्कृत विचार सागरमध्ये दिले आहेत. देहात्मवादी देहालाच मी म्हणणारा. नंतर काय त्या भारी आत्मवादी पत्नीला माझं म्हणणार. कारण ते जड भरतराजे नाही त्याला फळ प्राप्त झालं तर त्याने आपण नाही खाल्लं ते पत्नीला दिलं म्हणजे भारी आत्मवादी आहे. काही पुत्र आत्मवादी धृतराष्ट्र सगळं कुळ विलायला गेलं तरी चालेल पण त्या दुर्योधनाच्या आज्ञेच्या बाहेर तो जात नाही तो पुत्र आत्मवादी आहे. काही वस्त्र आत्मवादी नरक कपडं नको डरत आहे नरक पडं नको नाही. म्हणजे कपडे मळतील याला भीतो पण आपण दंडवत केला नाही तर आपल्याला नरकात पडावं लागेल याला भीत नाही. याचा अर्थ तो वस्त्र आत्मवादी. काही गृह आत्मवादी ते सोनूपंत बाबा दांडेकर कुठे कीर्तनाला गेले म्हटले विश्रांतीला थांबले आणि मग खुंटी नाही म्हणून असं खेळा ठोकायला लागले. तो मालक खाली 3ऱ्या मजल्यात आणि हे वर 3ऱ्या मजल्यात आणि तो खाली तळघरात. ते आवाज आल्याच्या नंतर तो धावतच वर आला. मामा काय करता? म्हणजे काही शर्ट अडकवण्याकरता खुंटी ठोकतो. अहो काय म्हटले मामा तुम्ही ठोकताय तिथे पण इथं ठोकल्यासारखं होतं ना असं तो बोलला. म्हणजे काय झालं? गृह आत्मवादी. आणि काही धन आत्मवादी तो का म्हणे धनासाठी देते प्राण अगदी प्राण त्यागाला तयार आहे. ते पाटील वासुदेवाची गोष्ट माहिती. मग शेवटी परमात्म्याला दया आली. पाटील वासुदेव पैसा सुटला. वासुदेव म्हणतो पाटील पैसा सुटला. मग तो म्हणतो हा बघ पठ्ठ्या उठला तोपर्यंत नाही. म्हणजे तो काय झाला? तो धन आत्मवादी. म्हणजे अशा पद्धतीने हे आदिपदाने हे सगळे आपल्याला घेता येतात का अशा जीवाच्या ठिकाणी देहादी संबंधी देह आणि देह संबंधी ठिकाणी आत्मभ्रांती आहे आणि ती भ्रांती मात्र रामकृष्णाधिकाला कधीच नाही. ही जर भ्रांती असते तसा जितक्या आनंदाने प्रभू रामचंद्र राजगादीचा स्वीकार करायला तयार झाले तितक्याच आनंदाने त्यापेक्षा काकण बरं अधिक म्हटलं तर वावगं होणार नाही अरण्यात जायला तयार झाले. जितक्या आनंदाने गोकुळात राहिले गोपालकृष्ण तितक्याच आनंदाने गोकुळाचा त्यागही केला. आणि एकदा गोकुळात आल्याच्या नंतर पुन्हा निजधामाला जाईपर्यंत पुन्हा गोकुळात परमात्मा गेले नाही आहे ना. बरं दुःख कितीतरी चढउतार गोपालकृष्णाच्या जीवनात आले पण त्याच्या मुखकमलावर दुःख नावाची छटा स्वप्नातही कधी बघायलाच भेटली नाही. का नाही? याचं उत्तरच आहे त्यांच्याकडे अहम अध्यास नाही आहे. जानकी सीताई ते वशिष्ठ महामुनी सांगायला लागले तुम्ही काय करा सीतेचा स्वीकार करा. तर प्रभू रामचंद्राने एका परिटाने आक्षेप घेतला. सद्गुरू सांगता स्वीकार करा पण एका परिटेचा आक्षेप घेतल्याच्या नंतर जानकी सीताईचा त्याग केल्याच्या नंतर पुन्हा स्वीकार केला नाही. मग जर त्यांना त्याच ठिकाणी अहम अध्यास असतात ही माझी भारी आहे माझी पत्नी आहे तर मग त्यांनी स्वीकार केला असता ना. अविश्वासाचा ठराव एखाद्याने केल्याच्या नंतर सगळं जग अविश्वासाचा ठराव करतं तरी सुद्धा खुर्ची सोडायला हल्ली तयार होत नाही कोणी. आणि एका म्हणजे तिचे काय विषात काय त्याची गंती तरी काय त्याची मोल किंमत काय पण तो आक्षेप घेतो प्रभू रामचंद्र त्याग करतात. एक लोकाला आदर्श त्यांना दाखवायचा होता पण त्यांना जर अहम अध्यास असता तर इतका दिव्य त्याग करायला तयार झाले असते का देव? याचा अर्थ त्या ठिकाणी अहम अध्यास ही भ्रांती नाही आहे. म्हणून म्हणतात अन्य जीवांना देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे आणि रामकृष्णाधिकांना मात्र ती भ्रांती नाही. ज्या पुरुषास
देहाधिकाच ठिकाणी आत्मभ्रांती नाही. इथे एक गोड शब्द सांगितला, ज्या पुरुषाला देहाधिकाच ठिकाणी आत्मभ्रांती नाही त्यांना, पण मध्ये शब्द घातला बोधदृष्ट्या, त्यांना देव म्हणण्यास हरकत नाही. कधी कधी आपण डॉक्टर बाबा, आपले मारुती बाबा हे महात्मे आले का आपण सहज म्हणून जातो देव माणूस. काय म्हणून जातो? देव माणूस. नवीन नवीन देवच संतच. याचं कारण काय? बोधदृष्ट्या, कारण ते बोधाने संपन्न आहे आणि बोधदृष्ट्या त्यांना देव म्हणायला हरकत नाही, का ज्यांना अहम अध्यास नाही. कबीरदासजीला ते पिंढरीला कुत्र चावलं आणि ते भजन करत चालले. तो म्हणाले अरे भजन करतच आहात, पण किमान आता तरी पहा. ते म्हणलेले वो कुत्ता जाने और चमडा जाने, हम तो हमारे रामजी का भजन जाने. मग असं ते बोलतात, तर बोधदृष्ट्या त्यांना देव माणूस म्हणायला काही हरकत नाही. नव्हे, ते देवच आहे. बोधदृष्टीने ते देवच झाले. म्हणजे बोध म्हणजे ना मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षेत्र वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही मनस्ता भिक्षु न चाहम निज बोध रूपा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशा बोधात ते असतात. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेच झाला अंगी तुका आता. जगद्गुरु तुकोबर आहे ते चिंतामणी देव. चिंतामणी देवाने ते जे प्रकरण पाहिलं का, आपल्याला कोणी आरे केलं तर कार्य म्हणतो आणि धिंड काढली तरी तुकोबराय आवलीत धावल्याच्या नंतर तिला म्हणतात अगं वेडी आहेस का खुळी, तू ते पायी चालेल, मला वर बसवलं आणि त्यांच्यावर रागवतेस. जा म्हटले स्नान करण्याकरता पाणी ठेव, एकच गल्ली राहिली आणि आले तुकोबराय. मग चिंचवडच्या चिंतामणी देवाचा सन्मान केला आणि दोघं निघाले. त्या काळ्या पाषाणावर बसल्याच्या नंतर थोडी विश्रांतीला थांबल्याच्या नंतर तो बैल चरतोय आणि चिंतामणी देवाने जी नजर लावली तर ती दृष्टच खाली पडेना, पापणीच पडेना. मग चिंतामणी देवाने तुकोबराने विचारलं काय बघता? म्हणले काही नाही, तुम्ही कोण आहात? तुकोबराने सांगितलं तुकोबा मोरे किंवा आंबेले. अहो म्हटले हा परिचय आम्हाला आहे, वास्तव परिचय आम्हाला द्या. तुकोबराय म्हटले तुका म्हणे नोही दिसतो मी तैसा, पुसेने ते पुसा पांडुरंगाला विचारा. म्हणजे पांडुरंगाला विचारावं एवढी आमची योग्यता कुठे आहे, पण तुमच्यावर आमचा विश्वास आहे ना, सांगा ना. मग तुकोबराय म्हणतात तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेच झाला अंगे तुका आता. आता परिचय देऊ, मी तो वासुदेव तत्वता कळो येले विचारिता, आई ठाऊक सभाग्या संता दुजा नाही आणि का मागुता, अनुरेणू या थोकडा तो का आकाश एवढा गिळून सांडिले कलेवर भ्रमाचा आकार. मग असं ज्या वेळेला महाराज बोलतात त्यांना बोधदृष्ट्या काय म्हणायला हरकत नाही. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, जया पूजिले आदरे पांडुरंगे आहे ना. मागे कवीश्वर झाले थोर नेले कलेवर सांगा कोणी, असं म्हणताना त्यांना बोधदृष्ट्या साक्षात परमात्मा म्हणायला हरकत नाही. म्हणून म्हणतात बोधदृष्टी देव म्हणायला हरकत नाही. असो, जीवांना देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण काय आहे, तर त्यांची उपाधी मलिन सत्ववती अविद्या. आपण मागे पाहिलं आणि रोज प्रमाण म्हणत आलो, कल्पना अविद्यतेनं झाला जीव, माया उपाधी शिव बोली जिथे. म्हणून जीवाची अविद्या तिचा स्वभावच आहे पारतंत्र्य करणं, आणि शुद्ध सत्ववती माया असल्यामुळे तिचा पारतंत्र्य करणं स्वभाव नाही, म्हणून ती सर्वज्ञता आदी धर्म परमात्म्याला देते उलटी. आता असं हे जर बदललं तर पलीकडचं दिसत नाही, पण इथे एखादा काच धरला तर डोळ्याला हवेची इजा होऊ देणार नाही, प्रत्येकडचं पलीकडचं पारदर्शक ते दाखवल्याशिवाय राहणार नाही. मग तशा पद्धतीने काचेसारखी मलिन स्वच्छ अशी उपाधी कोणाची आहे? परमात्म्याची माया आहे. मलिन सत्ववती भिंतीसारखी उपाधी कोणाची आहे? जीवाची अविद्या आहे. म्हणून जीवाला अहममा अध्यास त्या अविद्यारूपी उपाधीमुळे आहे, आणि परमात्म्याची माया ही उपाधी असल्यामुळे अहममा अध्यास नसून उलट पक्षी जीवाच्या विपरीत सर्वज्ञता ते धर्म परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणतात रामकृष्णादिकांना देहात्मभ्रांती नसण्याचे कारण त्यांची उपाधी म्हणजे शुद्ध सत्ववती माया आहे, आणि जीवाची मलिन सत्ववती अविद्या आहे. परमात्म्याची शुद्ध सत्ववती माया असल्यामुळे म्हणूनच जीवांना अविद्याकृत भ्रांती आणि देवांना मायाकृत काय उलट सर्वज्ञता आहे. म्हणजे जीव हा अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र आहे, तर मायाकृत परमात्मा सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वतंत्र स्वतंत्र आहे. जीवांना अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्मभ्रांतीचा नाश आचार्य शरणांगती करून घेणे आवश्यक आहे. कारण गुरु तेथ ज्ञाने आत्मदर्शने दर्शने समाधान आती जैसे. म्हणून जीवाला गुरुशिवाय तरुण पाय नाही, गुरु बिन कौन बतावे बाट. पण रामकृष्णादिकांना आवरणच नाही, म्हणून आवरणच कार्यभ्रांतीही नाही. म्हणून आचार्याद्वारा उपदेशजन्य ज्ञानाची त्यांना आवश्यकता देखील नाही. अहो काय आवश्यकता नाही म्हटले, तो मागे बोलला ना की ते प्रभू रामचंद्र वशिष्ठांना आणि गोपालकृष्ण सांदीपांना शरण गेलेत, त्यांनी गुरु केलेत, आणि मग काय म्हणतात गुरु शरणागतीची आवश्यकता नाही, तर त्याचं उत्तर आता देतात. ते म्हणतात रामकृष्णाधिक ब्रह्मज्ञान प्राप्ती करता वशिष्ठ सांदीपानेकडे अर्थात प्रभू रामचंद्र वशिष्ठाकडे आणि गोपालकृष्ण सांदीपानेकडे गेले, याचे पुराण वचन आहे. पुराणात हा उल्लेख आहे, आम्ही नाही म्हणत नाही, पण तथापि पण त्याचं खरं कारण काय, ते त्यांना ज्ञान नव्हतं, ते ज्ञान संपादन करण्याकरता अहममा अध्यास निवृत्त करण्याकरता गुरुला शरण गेले असा त्याचा अर्थ नाही. मग कशा करता गेले,
तर वेदाची मर्यादा रक्षण करण्याकरता. कारण वेदाची मर्यादा काय आहे? तर वेदाची मर्यादा आहे की बाबा तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिना. जिथं ज्ञानाचा कुरुटा तिथं शेवाहादार वंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळखोनी मग अपेक्षित आपुले ते सांगते पुशली जेणे अंतकरण बोधले संकल्पना आहे. तद्विद्धी प्रणिपातेन हे जसं गीतेत सांगितलं, समित पान श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम शाब्दे परिच निष्णातम श्रीगुरुमेव अभिगच्छेत असं उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि त्या मर्यादेचं पालन करण्याकरता आणि इतराला मार्गदर्शन करण्याकरता म्हणून ते गेले. अर्थात काय तर विशेष आचारावे लागे संती, किंवा आत्ताच म्हणलो आपण मार्गाधारे वर्तावे. म्हणून वेद मर्यादेचं रक्षण करण्याकरिता व लोकसंग्रहाकरिता लोकसंग्रहामेवापी संपर्षण करतो मर हशी. कारण लोक उन्मार्गगामी होऊ नये, सन्मार्गगामी ते व्हावे. आणि मग यद्यदा चरती श्रेष्ठ अशी स्थिती असल्यामुळे आपण जर तसं वर्तन केलं का लोक तसंच वर्तन करणार. लोक हे त्याला काय म्हणतो आपण, ऐकण्यापेक्षाही कृतीचा परिणाम फार लवकर होतो. आणि त्यामुळे लोक कृतिशीलतेचं आचरण करत असल्यामुळे आपण जर गुरुला शरण गेलो तर आपलं बघून लाखो लोक पुढे काय करणार आहे, गुरु शरणागती करणार आहे आणि त्यांचे संसार भवसागराच्या पार ते जाणार आहे. म्हणून ते गेलेत. त्यांना ज्ञान संपादन करायचं होतं, अहमामा अध्यास निवृत्त करायचा होता. म्हणून प्रभू रामचंद्र वशिष्ठाकडे किंवा भगवान गोपालकृष्ण संदीपानी ऋषीला शरण गेले असा मात्र त्याचा अर्थ बिलकुल नाही. हे सांगताना बोलतात वेद मर्यादेचं रक्षण करण्याकरिता व लोकसंग्रहाकरिता ते गुरुकडे गेले. त्यांना ब्रह्मज्ञान नसून ते प्राप्त करून घेण्याकरता म्हणून गेले नव्हते. हे त्यांच्या अवतार चरित्रावरून आपल्याला सिद्ध होते. अवतार चरित्रावरून सिद्ध होते म्हणजे काय? खरं तर प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वशिष्ठांना म्हणतात मला ब्रह्मज्ञान सांगा, बाबा एक प्रसंग सांगत असतात. तर ब्रह्म सांगा म्हटल्याच्या नंतर वशिष्ठ मुनी शांत बसले. मग चित्र मोठं तरुण मुले वृद्ध शिष्या गुरुरिवा गुरुस्तु मौनम व्याख्यान शिष्यस्तु छिन्न संशया. मग 2 दिवस 3 दिवस असं झालं. मग वाटायचं का गुरु काहीतरी आठवते की काय. मग विचारलं गुरुदेव मी तुम्हाला ब्रह्म सांगा म्हणतो तुम्ही काहीच बोलत नाही. मग त्यावेळेला सांगितले ब्रह्मानेच मला विचारावं ब्रह्म सांगावं. तर मग ब्रह्माला काय मी सांगू म्हटले. आणि ब्रह्म शब्दाच्या कवेत आला असतं तर सांगताही आलं असतं. ते शब्दाच्या कवेत येत नाही, ते तर मौन राहणं हेच त्याचं बोलणं आहे, म्हणून मी मौन राहिलो असं बोलतात. म्हणजे त्यांना प्रभू रामचंद्राने सुद्धा हा प्रश्न त्यांना ब्रह्माचं ज्ञान नाही म्हणून त्यांनी केला का इतराला ते मार्गदर्शन व्हावं म्हणून केला? मार्गदर्शन व्हावं म्हणून केला. बरं सामान्य जीवाचं जर ज्ञान संपादन करायचं म्हटलं तर एक विद्या 12-12 वर्ष घासल्याच्या नंतर सुद्धा प्राप्त होईलच असं नाही. आणि प्रभू रामचंद्र गोपालकृष्णाने 14 विद्या आणि 64 कला 64 दिवसामध्ये 14 विद्या 14 दिवसामध्ये त्यांनी हस्तगत केला. याचाच अर्थ त्यांच्याकडे त्या नव्हत्या असं नाही, लोकवत लीला म्हणून त्यांनी त्या केल्यात. याचाच अर्थ ते गुरुदेवाला जे शरण गेले तर ते इतराला मार्गदर्शन होण्याकरता गेले, त्यांना ब्रह्मज्ञान नव्हतं ते संपादन करण्याकरता गेले असा त्याचा बिलकुल अर्थ नाही. म्हणून म्हणतात श्रीगुरूने केलेल्या उपदेशापासून जीवाने जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते ते रामकृष्णाधिकांना स्वभाव सिद्ध आहे. म्हणून आपण मागे पाहिलं नित्यमुक्त कोण? रामकृष्णाधिक आहे. आणि बद्धमुक्त कोण आहे? जीव आहे. म्हणून जीवाला ती वृत्ती आत्मसात करावी लागते, रामकृष्णाधिकांना नाही. जीवाना अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी आनंद होतोय खरे आहे, पण काही कालाने तोही आनंद सुस्वरूपी विराम पावतो. जसं भात शिजत आल्याच्या नंतर बडबड करतो किंवा दिवा बुजत आल्याच्या नंतर आणखी भडकतो, तसं अज्ञानाची ज्योत मावळताना अहम ब्रह्मास्मी तो मोठ्याने म्हणतो. पण नंतर त्याला कळतं की तू का म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम, मी ब्रह्म आहेच आहे म्हणायचं काय, म्हणून तोही आनंद सुस्वरूपी विराम पावतो. आणि त्यावेळेला त्या स्थितीला तिला सहज स्थिती असं म्हणतात. म्हणून उत्तमा सहज अवस्था, त्यालाच गीतेमध्ये स्थितप्रज्ञा असं म्हटलेलं आहे. स्थितप्रज्ञ शका भाषा समाधिस्तस्य केशव स्थित धी किम प्रभासित किमासित व्रजेत किम. मग त्यावेळेला प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनिवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते असं परमात्मा उत्तर देतात. अन्नाथ बाबा म्हणतात उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठ मूर्ती पूजाच, तीर्थयात्रा धामाधामा, असं साधो सहज समाधी भली असा सहज स्थितीमध्ये तो महात्मा राहतो. म्हणून म्हणतात त्यावेळेला त्या स्थितीला सहज स्थिती असे म्हणतात. आणि मग त्या जीवास अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचाही उपयोग नसतो, कारण तो सुद्धा एक प्रकारचा वृत्तीस्पुंद्य आहे. वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिशे तेथे, म्हणजे ती सुद्धा वृत्ती विराम पाहावी लागते. रामकृष्णाधिकांना अहम ब्रह्म असा स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग नसतो. याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी भ्रांती आणि रामकृष्णाधिकाच्या ठिकाणी निसंदेह आत्मबोध असा विलक्षण काय आहे, दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे रामकृष्णाधिकाच्या ठिकाणी पाहिलं तर निसंदेह आत्मबोध आहे आणि जीवाच्या ठिकाणी काय आहे, भ्रांती आहे, असा विलक्षण फरक आहे. म्हणूनच
पुराण वाक्य रामकृष्णादिकांच्या ठिकाणी ब्रह्मतेचा व्यवहार करतात. एवढेच त्यांची शरीरे ब्रह्मरूप आहेत असा पुराण वाक्याचा अभिप्राय नाही. अशा पद्धतीने सांगितल्याच्यानंतर मध्यस्थी आता शांत झाले आणि आपला पुन्हा प्रश्न निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष होईल कसं, असा जो मूळ प्रश्न आहे तो पुन्हा शिष्य करतो. जसं मागे जीव शिव ऐक्य निश्चय होईल कसा, मग पूर्व पक्ष म्हणला होता ईश्वर मानण्याची गरज नाही, तर ईश्वर सकाराने ईश्वराचा अंगीकार केलाच पाहिजे असं म्हणून पूर्वपक्षाला गप्प केलं आणि आपली शंका पुढे केली. गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं. आता पुराणमतवाद्याला शांत केलं, पुन्हा आपली शंका शिष्य करतो, गुरुदेव त्याचं उत्तर देतील. तो विषय आपण उद्याच्याला सकाळी पाहू. आता या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.